नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा आणि मिठू बोलत असतात. आता मिठू तेजाला विचारते की ए मी पार्टीसाठी काय घालू ग, आणि ती एक ड्रेस काढून तेजाला दाखवत म्हणते की हा कसा आहे. तेव्हा तेजा म्हणते की अरे काय कशाला, काय वेगळं घालायची गरज आहे, काय फरक पडतो. नाही, घरातली 4 कार्टी मिळून पार्टी करतायत एकत्र, तू काय घातलं कोणाला काय फरक पडणार आहे, तुझं फिल्मची पार्टी थोडी ना आहे. यावर मिठू खूप चिडते आणि वैतागून म्हणते की यार कसली बोर आहेस ग तू. आता तेजा मिठूला म्हणते की हे बघ, माझी पार्टी म्हणजे काय सांगू का तुला, कमाल फूड आणि कमाल म्युझिक. आणि ती मिठूला म्हणते की हे बघ, मी ॲड केलेत बघ माझे सगळे आवडते सॉन्ग प्लेलिस्टमध्ये, म्हणजे तसं तुझं पण केले, तुला काय अजून ॲड करायचे असतील ना तर तू करू शकतेस तो. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की ते तर मी बघतेच, पण आज ना एकदम धमाल येणार आहे. यावर तेजा म्हणते की हो, आपलं काय, आपलं नेहमीच कल्ला करतो का आपण. आता मिठू म्हणते की पण आजची पार्टी ना जरा वेगळी आहे, म्हणजे नेहमी आपणच असतो ना, पण आजच्या पार्टीला प्रेरणादीचा होणारा हजबंड, मनोज जिजू आणि श्वेताचा अनिमेष पण येणार आहे. तेव्हा तेजा म्हणते की काय फरक पडतो, म्हणजे ते येत आहे त्याचा आनंदच आहे मला, पण याने काय फरक पडणार आहे. यावर मिठू म्हणते की फरक पडतो यार. तेव्हा तेजा विचारते की म्हणजे. आता मिठू तेजाला सांगते की तुला नाही का गं वाटत की आपल्याला एखादा बॉयफ्रेंड असावा, म्हणजे तुला फ्रँकली सांगते, ते फॅमिनिझम वगैरेचं लेक्चर देऊ नकोस आता मला. तेव्हा तेजा म्हणते की खरंच मला नाही वाटत, मी खूप हॅप्पी आहे की मला बॉयफ्रेंड नाही आहे. तर यावर मिठू म्हणते की असं कसं वाटत नाही यार तेजा, बघ ना पार्टीमध्ये त्या तिघीसोबत त्यांचे लाईफ पार्टनर असणार आहेत आणि आपण अशाच. तेव्हा तेजा मिठूला म्हणते की असं का बोलतेस तो, आणि आपण आहोत ना एकमेकींसाठी. तेव्हा मिठू म्हणते की अगं तेजा, फ्रेंड आणि बॉयफ्रेंड याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो गं, आणि म्हणते की मला पण एखादा बॉयफ्रेंड हवा आहे यार. यावर तेजा मिठूला चिडवत म्हणते की तुझा होता ना एक बॉयफ्रेंड. यावर मिठू म्हणते की काय उपयोग, ते रिलेशनशिप नव्हतंच, ते सिच्युएशनशिप होतं. सिरियलवाला ट्रॅक संपला आणि ब्रेकअप झालं आमचं. यावर तेजा मिठूला म्हणते की कसली जेनझी आहेस ग तू, नाही एवढंच त्याला मिस करतेस तर बोलव ना त्याला पार्टीला. यावर मिठू म्हणते की काहीतरीच काय बोलते, त्याचा नंबर पण डिलीट केला मी. आता मिठू थोडासा विचार करत तेजाला म्हणते की थांब, माझं जाऊ दे, पण मला सांग की तू कधीच कुणाच्या प्रेमात पडली नाहीस का गं. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ, मी कोणाच्याही प्रेमात पडलेली नाही आहे आत्तापर्यंत. हे तुमचं जे असतं ना रिलेशन, नातं, डेटिंग, यामध्ये खूप वेळ जातो अगं, आणि माझ्यासाठी ना अशा गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आहे. यावर मिठू तेजाला म्हणते की असं असू शकत नाही. आता तेजा वैतागत म्हणते की मी तुला म्हणते की अगं प्रत्येक मुलीला बॉयफ्रेंड असायलाच हवा, असा कुठे नियम असतो का, आणि मी कधी प्रेमात पडलेच ना तर व्यवस्थित विचार करून प्रेमात पडेल. हां, म्हणजे कुठल्याही मूर्ख विचारांच्या मुलांना तेजस्वी विचारांचा बॉयफ्रेंड होऊ देणार नाही आम्ही. तेव्हा मिठू म्हणते की विचार करून करतात ना त्याला प्रेम नाही म्हणत गं, प्रेम हे असंच होऊन जातं, आपल्यालाही कळत नाही की कधी एखादा मुलगा आपल्याला आवडायला लागतो. तेव्हा तेजा म्हणते की चल मला नाही पटत हे. तेव्हा मिठू म्हणते की नाही, खोटं बोलतेस तू, तुझी ही तेजा दाखवतेस ना त्याच्या मागेसुद्धा एक वेगळीच तेजा आहे, जी खूप इमोशनल आहे, इतर मुलींसारखी नॉर्मल आहे, पण तू हे कोणाला दाखवत नाहीस. यावर तेजा थोडीशी इमोशनल होते आणि मिठूला विचारते की का. यावर मिठू तेजाला म्हणते की स्वतःला इमोशनली प्रोटेक्ट करण्याची आयडिया आहे ही तुझी, तू मुद्दाम लोकांना तुझ्यापासून लांब ठेवतेस कारण तुला भीती आहे की कुणीतरी तुला इमोशनली हर्ट करेल. तेव्हा तेजा खूप इमोशनल होते आणि मला काही फरक पडत नाही असं दाखवत मिठूला म्हणते की नाही गं, असं काही नाही, उगाच आपलं काहीही बडबडू नकोस तू. तेव्हा मिठू म्हणते की नाही, तू अशी कबूल करणारच नाही आहे, पण मला ना डेस्पिरेटली कोणाच्या तरी प्रेमात पडायचं आहे गं, सिंगल राहायचा कंटाळा आला यार मला आता. यावर तेजा म्हणते की आता थोड्या वेळापूर्वी तर तूच म्हणाली होतीस ना की प्रेमात असं ठरवून पडता येत नाही, ते आपोआप व्हावं लागतं, काय झालं त्याचं. नाही, फक्त तुला सिंगल व्हायचं नाही आहे, तुला कोणाला तरी डेट करायचं आहे म्हणून तू त्यावरून 10 मिनिटात बॉयफ्रेंड मागवणार आहेस का. असतं ना, असं नसतं. आणि मुळात ही मुलं आहेत ना, ती इमोशनली एक्सप्लॉइट करतात. यावर मिठू म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण मी अजूनही होप सोडलेला नाही आहे, मला अजूनही हँडसम मालदार बॉयफ्रेंड हवं आहे गं. यावर तेजा म्हणते की मागवलं आहे, येईल 10 मिनिटात.
असं म्हणून ती तिथून निघून जाते। आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात। आता प्रेरणा सर्वांना म्हणते की माझं जरा ऐकता का, आपण ना शांततेत करूया पार्टी, म्हणजे आपल्यामुळे इतरांना त्रास नको ना। तसं ही बिल्डिंगमध्ये लोक वाईट साईड बोलतात ना गं आपल्याविषयी। यावर तेजा म्हणते की नाही, त्यांना जो काही विचार करायचा ना करू दे, ते जे काही बोलायचं आहे ना ते बोलू दे, त्यांची सवयच आहे नुसतं बसायचं आणि लोकांबद्दल गॉसिप करायचं, सरळ दुर्लक्ष करा नाहीतर जगता येणार नाही तुम्हाला। यावर प्रेरणा वैतागत म्हणते की अगं आपण कशाला कारणं द्यायची उगाच। तेव्हा तेजा म्हणते की नाही, आपण कुठे देतोय कारण, उगाच नाही आपण नाही दिली ना तर ते स्वतःहून शोधतीलच आणि त्यांचा प्रॉब्लेमच आहे तो बसून गॉसिप करणं। आणि एवढंच जर प्रॉब्लेम असेल ना तर आपण पार्टीच नको ठेवायला ना, बेसिक सेन्स आहेत आपल्याला, उगाच धांगड धिंगाणा करत नाही फिरत आपण। तेव्हा प्रेरणा तेजाला शांत करत म्हणते की तू शांत हो बघू आधी। तेव्हा तेजा वैतागत म्हणते की मी शांतच आहे, मी चिडले का। आता वल्लरी तेजाजवळ येते आणि म्हणते की नाही नाही, तुम्ही कुठे चिडला, याला काही चिडणं म्हणतात का, हे घ्या पाणी प्या बघू आधी। तेव्हा मिठू खूप हसायला लागते आणि म्हणते की मी सांगू का, आपल्या सगळ्यांमध्ये ना प्रेरणा दी गुड गर्ल आहे, सो ती जसे सांगते ना तसंच वागूया आपण पार्टीमध्ये। पण तितक्यात आता कोणीतरी येऊन दरवाजा नॉक करून म्हणतं की मिस प्रेरणा, तुमच्यासाठी बुके आले। आता प्रेरणा तो बुके घ्यायला जाणार, तितक्यात मिठू पटकन तो बुके घेते आणि प्रेरणाकडे देते। आता प्रेरणा तो बुके बघून खूप खुश होते आणि आता मिठू म्हणते की समीर सरांनी बुके पाठवले, कसला रोमॅन्टिक आहे हा माणूस, म्हणजे आता पार्टीला येणारच आहे तरीसुद्धा बुके पाठवला। आपल्या बुलबुल बागेत बुकेज गिफ्ट्स हे सगळं तर येतच असतं, पण ते फक्त श्वेतासाठी। पण आजकाल श्वेताचा अनिमेष श्वेताला काही पाठवतच नाही आहे आणि ती श्वेताजवळ जाऊन तिला विचारते की काय गं सगळं ठीक आहे ना। तेव्हा श्वेताला खूप राग येतो आणि ती मिठूवरती जोरात ओरडून म्हणते की काय गं तुला काय करायचं आहे, तुला काय नुसत्या चौकशा, आमचं काय बिनसलं ना तर फक्त तुला आधी येऊन सांगते। तेव्हा सगळेजण खूप शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागतात। आता मिठूसुद्धा खूप शॉक होऊन श्वेताकडे बघत असते आणि म्हणते की अगं मी तर फक्त टाईमपास म्हणून तुला विचारलं, एवढं काय झालं त्यात चिडायला। आता वल्लरी दोघींनाही शांत करत म्हणते की ठीक आहे आपण हा विषय इथेच थांबूया आणि ती श्वेताला म्हणते की तुम्ही शांत व्हा बघू आधी। आता श्वेताला मात्र खूपच राग आलेला असतो आणि सगळेजण श्वेताकडे बघत असतात। आता यानंतर आपण पाहतो की श्वेता अनिमेशला कॉल ट्राय करत असते, पण अनिमेश श्वेताचा कॉल कट करत असतो। अनिमेश कॉल कट करत असतो त्यामुळे श्वेता खूप वैतागलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की सारखा फोन कट करतोय, 2 मिनिटं बोलायला पण टाईम नाही आहे का याच्याकडे, असं म्हणून ती सारखं अनिमेशला कॉल ट्राय करत असते। तेव्हा अनिमेश एकदाचा श्वेताचा कॉल रिसीव करतो। तेव्हा श्वेता अनिमेशला म्हणते की 1 मिनिट, खबरदार कॉल कट केलास तर आणि ऐकून घे, मी कालपासून 1000दा फोन केलाय तुला, 10 वेळा विनवण्या करते की येऊन जा पार्टीला, येऊन जा पार्टीला, तू ऐकतच नाही आहेस, काय प्रॉब्लेम काय आहे तुला, फोन उचलून बोलशील तर माझ्याशी, हां असशील तू बिझी, पण 1 मिनिट बोलायला काय प्रॉब्लेम आहे तुला। आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगते, प्लीज या पार्टीला येणार आहे प्लीज, सगळ्या मैत्रिणी विचारत आहेत, त्या रूममेट्स आहेत माझ्या, त्यांना तुला भेटायचं आहे रे, हे बघ थोडासाच वेळ आहे आणि तोंड दाखवून लगेच जा प्लीज, ऐक माझं। तितक्या तिथे वल्लरी येते आणि श्वेताकडे बघायला लागते, श्वेताचं मात्र वल्लरीकडे लक्ष नसतं। इकडे श्वेता खूपच अनिमेशवरती चिडलेली असते आणि ती त्याला म्हणत असते की काय सांगू मी त्यांना, काय उत्तर देऊ, तुला कळतंय का, हे बघ तुला यावंच लागेल, मला माहिती नाही आहे, तू ये थोड्या वेळासाठी ये। आणि ती खूप रागातने म्हणते की यावेळेस जर तू आला नाहीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन। हे ऐकून वल्लरी खूप शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागते। आता श्वेता अनिमेशला म्हणत असते की ही माझी धमकी तर धमकी समजा, कारण तुला हीच भाषा कळते ना, मग तीच ऐकवते आता, मग तुला कळेल ना आता की मी कुठल्या थराला जाऊ शकते ते। आता वल्लरी हळूहळू श्वेताच्या दिशेने यायला लागते। श्वेताचं हे सगळं बोलणं ऐकून वल्लरी खूपच घाबरलेली असते। आता श्वेताला अचानक वल्लरीच्या येण्याची चाहूल लागते, श्वेता पटकन फोन कट करते। आता वल्लरी येऊन श्वेताला म्हणते की श्वेताताई, तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येऊन वल्लरीकडे बघायला लागते। तेव्हा वल्लरी श्वेताला विचारते की काही नाही, काय प्रॉब्लेम झाला आहे का। तेव्हा श्वेता अडखळत सांगायला लागते की नाही अगं कसला प्रॉब्लेम, आणि खोटं खोटं हसत म्हणते की अगं काहीच प्रॉब्लेम नाही, मी ना अनिमेशशी बोलत होते गं कॉलवर, त्याला सांगितलं ना पार्टीचं, त्यामुळे तो खुश झाला, एका पायावर त्याला तयार झाला आहे पार्टीला यायला,
कारण त्याला समीरला आणि मनोजला पण भेटायचं आहे ना, त्याच्याशीच बोलत होते मी. तेव्हा वल्लरी श्वेताला एकदम अडखळत विचारते की म्हणजे मग येणार आहेत ना ते. आता श्वेता थोडीशी घाबरते आणि म्हणते की अगं तेच तर येणारच आहे तो, तेच बोलत होता, आम्ही डिस्कस करत होतो अगं काय कसं कपडे कसे घालायचे वगैरे. आणि म्हणते की आलेच आम्ही, आपली तयारी पण राहिली आहे ना, मज्जा येणार आहे बघ उद्या, असं म्हणून श्वेता तिथून निघून जाते. इकडे वल्लरीला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती स्वतःशीच म्हणते की श्वेताताई तर म्हणाल्या की अनिमेष भाऊजी येत आहेत म्हणून, मग आता फोनवर कोणाशी भांडत होत्या त्या, खोटं तर नाही ना बोलत त्या, काही प्रॉब्लेम तर नसेल ना त्यांना, काय लपवतात या नक्की. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी एकटीच विचार करत बाहेर बसलेली असते आणि तिला आठवत असतं की तेजा श्वेताला म्हणालेली होती की असं असेल तर आपण अनिमेषला पण बोलूया ना. आणि तेव्हा श्वेताला खूप राग आला होता आणि नंतर श्वेता अनिमेषसोबत फोनवर सुद्धा भांडत होती. हे सगळं आठवून वल्लरी खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती मनातच म्हणते की असं का वागताय श्वेताताई, फोनवर एक आणि मला दुसरं सांगितलं, नक्की काय गडबड आहे ही. आता तितक्या तिथे मनोज येतो आणि मनोजच्या हातामध्ये एक मोठा गिफ्टचा बॉक्स असतो. आता वल्लरीचं लक्ष अचानक मनोजकडे जातं आणि ती आश्चर्याने मनोजला विचारते की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा मनोजसुद्धा वल्लरीला म्हणतो की आणि तू इथे काय करते. तेव्हा वल्लरी सांगते की ते जरा हवा खायला आले होते ना. आता वल्लरी मनोजला विचारते की आणि हे काय, हा बॉक्स कसला आहे. तेव्हा मनोज सांगतो की अगं तुझ्यासाठी सरप्राईज आणलं होतं आणि मला वाटलं की तू वरती असशील, तुला सरप्राईज द्यावं, पण तू तर इथेच भेटली. आणि म्हणतो की पण वल्लू तरीही माझ्यासाठी तू डोळे बंद कर ना. तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की काय. तेव्हा मनोज म्हणतो की म्हणजे असंच, मी तुला कधी मोठं गिफ्ट दिलं नाही ना, म्हणून आपलं असंच सहज. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, असं म्हणून ती डोळे बंद करते आणि विचारते की आता उघडू का. तेव्हा मनोज म्हणतो की हां उघड. तेव्हा वल्लरी डोळे उघडून मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की सरप्राईज. तेव्हा वल्लरी खूप हसायला लागते आणि म्हणते की काय तुम्ही पण आता, आणि विचारते की पण यात आहे तरी काय नक्की. यावर मनोज म्हणतो की माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर ड्रेस आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की ड्रेस का आणलं तुम्ही आता. तेव्हा मनोज सांगतो की अगं म्हणजे उद्या पार्टी आहे ना, आणि उद्या पार्टीला घालायचं तुला ड्रेस नको का घालायला. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की अरे बापरे, तुम्ही पार्टीसाठी म्हणून एवढा खर्च केला आणि कितीला घेतला हा ड्रेस. तेव्हा मनोज म्हणतो की तुझ्यासाठी हा काहीच नाही अगं, आणि पार्टीमध्ये माझी बायको शोभून दिसली पाहिजे ना. तसं नाही, म्हणजे तू दिसतेस सुंदर, पण मला ना तुला या ड्रेसमध्ये पाहायचं आहे, म्हणजे शहरातल्या मुलीसारखं नटलेलं, म्हणून हा ड्रेस तुझ्यासाठी आणला. तेव्हा वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे. आता मनोज वल्लरीला म्हणतो की उद्या पार्टीत हाच ड्रेस घाल, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी मनोजने आणलेला तो बॉक्स घेऊन ड्रेस बघायला. मनोजने वल्लरीला खूपच सुंदर असा गाऊन दिलेला असतो आणि वल्लरी त्या गाऊनकडे बघत म्हणते की अरे बापरे, यांनी तर खूपच लांब लचक फ्रॉक आणलाय माझ्यासाठी. तितक्या तिथे मिठू येते आणि वल्लरीला तो गाऊन बघताना पाहून म्हणते की बापरे, किती सुंदर आहे हा गाऊन, कुणासाठी आणलाय. आणि ती सर्वांना आवाज देऊन बोलवायला लागते आणि म्हणते की बघा इकडे काय आलंय. तेव्हा सर्वजण येऊन आश्चर्याने तो गाऊन बघायला लागतात आणि म्हणतात की बापरे, किती सुंदर गाऊन आहे. आता श्वेता वल्लरीला विचारते की काय गं, काय प्रकार आहे हा सगळा. तेव्हा वल्लरी खूप लाजते आणि लाजत सांगायला लागते की ते यांनी माझ्यासाठी आणलाय हा गाऊन. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की चक्क इव्हिनिंग गाऊन घेऊन आलेत मनोज जिजू. आणि तेजासुद्धा म्हणते की सॉलिड आहे गं तुझा नवरा, आणि म्हणते की फक्त पार्टी आहे तर डायरेक्ट इव्हिनिंग गाऊन. आता श्वेतासुद्धा त्या गाऊनकडे बघत म्हणते की किती रोमॅन्टिक आहे गं. आता मिठू म्हणते की हो ना जिजू, फक्त बाहेरूनच साधे भोळे दिसतात हा. आता प्रेरणा म्हणते की बरं मी काय म्हणते, आता हा ड्रेस तू घालून दाखव बघू आम्हाला. तेव्हा वल्लरी खूप लाजायला लागते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही, कसं दिसेल ते मला. तितक्या तिथे रोशन आंटी येतात आणि म्हणतात की एकदम फर्स्ट क्लास दिसणार, आणि म्हणतात की मला पण इन्व्हाइट केलं आहे पार्टीला, बघा एकदम नवी साडी घालून आली, कशी दिसते मी. आणि त्या वल्लरीला म्हणतात की तू पण एकदम प्रिन्सेस दिसशील बघ, घालून दाखव बघू. हा प्रेरणा म्हणते की बघा आम्हाला तर नाही म्हणत होतीस तू, पण आता रोशन आंटीला नाही म्हणू शकत नाहीस. तेव्हा सर्वजण वल्लरीला आग्रह करायला लागतात की घालून दाखव ना ड्रेस. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.